नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आणि या प्रवासात नवरा बायकोचं नातं म्हणजे सर्वात खास आणि महत्वाचं स्टेशन असतं. हे एक असं अनोखं बंधन आहे जे शब्दांपेक्षा जास्त विश्वास, आदर आणि निस्सीम प्रेमावर टिकून असतं. पण विचार करा, लग्न झाल्यावर काही वर्षांनी नात्यातला तो पहिला रोमांस, तो सुरुवातीचा उत्साह कुठेतरी कमी होतोय असं तुम्हाला कधी वाटतं का? रोजची धावपळ, कामाचं ताण, मुलांची जबाबदारी आणि घर खर्च या सगळ्यांच्या चक्रात कुठेतरी तुमच्यातील तो सुंदर क्षण हरवत चालले आहेत का? आजचा हा व्हिडिओ खास त्या मैत्रिणीसाठी आहे ज्यांना आपल्या नात्यात पुन्हा एकदा ती जुने प्रेमाची जादू परत आणायची आहे. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय किंवा तो दिवसभर फक्त कामाच्याच टेन्शन मध्ये असतो? मैत्रिणींनो, नवऱ्याला खुश करणं किंवा त्याला तुमच्या प्रेमात पुन्हा एकदा वेडं करणं फार काही कठीण काम नाही. त्यासाठी तुम्हाला लाखो रुपयाची महागडी गिफ्ट किंवा मोठ्या हॉटेल्स मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही, तर फक्त प्रेम व्यक्त करण्याची योग्य भाषा आणि पद्धत माहिती असायला हवी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा 10 जादुई गोष्टी ज्या इतक्या साध्या आणि सोप्या आहेत की तुम्ही ते रोजच्या रोज करू शकता. विश्वास ठेवा, जर तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या नवऱ्यासाठी मनापासून केल्यात ना, तर तुमचा नवरा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. त्याला वाटेल की तुम्ही त्याला या जगातला सगळ्यात भाग्यवान पुरुष बनवला आहे. या टिप्स फक्त तुमच्यातील रोमांस वाढवणार नाही, तर तुम्हाला हे सुद्धा समजून सांगतील की एक माणूस म्हणून नवऱ्याला खरंच बायकोकडून काय हवं असतं. नवरा बाहेरच्या जगात कितीही मोठा असो, किती संकटाचा सामना करत असो, जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याला त्याच्या बायकोकडून फक्त शांतता, आपुलकी आणि हक्काची काळजी हवी असते. या 10 जादुई टिप्स तुमच्या नात्यातील त्याच गरजा पूर्ण करणार आहेत. पुढच्या काही मिनिटात आपण प्रत्येक मुद्द्याबद्दल इतकं सविस्तर आणि सखोल बोलणार आहोत की एक छोटीशी मिठी किंवा एक साधा शब्द तुमच्या संपूर्ण नात्याला कसं नवीन आणि सुंदर वळण देऊ शकतो हे तुम्हाला समजेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नात्यात तो जुना गोडवा आणि उत्साह परत आणायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात न चुकता नक्की बघा. चला तर मग आपल्या या सुंदर आणि रोमॅन्टिक प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या पहिल्या सगळ्यात महत्वाच्या जादुई गोष्टीबद्दल. तर पहिली जादुई गोष्ट म्हणजे अचानक मिठी मारणं. तुम्ही विचार करत असाल की मिठी मारण्यात एवढं काय विशेष आहे, आम्ही तर रोजच एकमेकांजवळ असतो. पण लक्षात घ्या मैत्रिणींनो, नवरा दिवसभर ऑफिस मध्ये किंवा बाहेर कामाच्या प्रचंड टेन्शन मध्ये असतो. अनेकदा त्याची मानसिक आणि शारीरिक एनर्जी पूर्णपणे संपलेली असते. तो जेव्हा दारातून आत येतो तेव्हा तोपर्यंत तुम्हाला बघून फक्त एक औपचारिक स्माइल देतो. पण अशा वेळी तुम्ही एक वेगळीच जादू करायची आहे. तो सोफ्यावर बसण्याच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी तुम्ही मागून जाऊन त्याला अचानक प्रेमाने घट्ट मिठी मारायची आहे. ही मिठी फक्त एक शारीरिक स्पर्श नसतो, तर तो त्याच्यासाठी तात्काळ एनर्जी बुस्टर असतो. क्षणभर तो कदाचित दचकेल, पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात एक अथांग शांतता आणि प्रेम भरेल. ही अचानक दिलेली मिठी त्याला न बोलता सांगते की बाहेरचं जग कितीही कठीण आणि क्रूर असो, इथे या घरात तू माझ्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहेस. ही मिठी म्हणजे मी तुझ्यावर खूप प्रेम करते हे न बोलताच व्यक्त करण्याचा जगातला सगळ्यात सुंदर मार्ग आहे. तुम्ही हे एकदा करून बघा. त्याचा दिवसभराचा सगळ्यात मोठा पाय एका क्षणात दूर होईल आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसेल. पण कधी कधी नुसत्या स्पर्शापेक्षा शब्दांची जादू खूप जास्त काम करते आणि म्हणूनच आपला दुसरा पॉइंट त्याच्या मनाला थेट भिडणार आहे. तो म्हणजे कानात गुपचूप आय लव्ह यू सांगणं. आता या मुद्द्यावर तुम्ही म्हणाल की आम्ही तर रोजच एकमेकांना आय लव्ह यू बोलतो. हो, तुम्ही बोलत असाल, पण कधी विचार करून बघा की ते तुम्ही कसं बोलता. बहुतेक वेळा घाईत फोन ठेवताना किंवा कुठल्या तरी कामाच्या ओघात तुम्ही हे बोलून जाता. पण आपण ज्याबद्दल बोलतोय तो आहे अगदी गुपचूप आणि चोरून केलेला रोमांस. समजा तुम्ही दोघे कुठेतरी गर्दीत आहात किंवा घरात सगळे असताना टीव्ही बघत आहात किंवा तुम्ही दोघे स्वयंपाक घरात आहात. अशा वेळी अचानक त्याच्या अगदी जवळ जा, त्याच्या कानात हलकीशी फुंकार मार आणि एकदम हळू आवाजात, फक्त त्यालाच ऐकू जाईल अशा स्वरात मनापासून म्हणा की तुम्ही मला खूप आवडता, आय लव्ह यू. या एका छोट्याशा क्षणाला त्याच्यासाठी जगातील बाकीच्या सगळ्यात गोष्टी थांबतील. तुम्ही फक्त 2च शब्द बोलतात, पण ते शब्द त्याला सुपर स्पेशल वाटायला लावतील. कारण अनेकदा नवऱ्याला वाटतं की बायको घराच्या आणि मुलांच्या कामात इतकी गुंतली आहे की तो आता तिची प्रायोरिटी राहिली नाही. पण जेव्हा तुम्ही असं गुपचूप प्रेम व्यक्त करता तेव्हा त्याला खात्री पटते की माझं अस्तित्व तुझ्यासाठी आजही तितकंच महत्वाचं आहे. ही छोटीशी गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर एक खूप मोठी आणि गोड स्माइल आणेल. शब्दाची ही गोड जादू तर झालीच, पण या प्रेमात अजून एक वेगळं आणि सुंदर सरप्राईज द्यायचं असेल जे त्याला लगेच आनंद देईल, तर आपला तिसरा मुद्दा येतो आणि तो म्हणजे सरप्राईज किस. लग्न झाल्यावर अनेकदा किस हा एक रोजचा रुटीनचा भाग बनून जातो. जसे की ऑफिसला जाताना घाईघाईत दिलेला किंवा रात्री झोपतानाचा नेहमीचा किस. पण आपण इथे बोलतो एका अनपेक्षित आणि सरप्राईज किस बद्दल.
समजा तो सकाळपासून पेपर वाचत आहे किंवा टीव्हीवर त्याची आवडती मॅच किंवा बातमी बघत आहे, किंवा तुम्ही दोघे निवांतपणे बाजूला बसला आहात. कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता अशा अनपेक्षित क्षणी अचानक त्याच्या जवळ जा, त्याच्या गालावर किंवा कपाळावर एक गोड आणि दीर्घ किस द्या आणि लगेच हसत मागे वा. तो थोडा वेळ गोंधळून जाईल, विचार करेल की अचानक काय झालं, पण आतून त्याला खूप जास्त छान वाटेल. हे सरप्राईज त्याला जगातला सगळ्यात भाग्यवान नवरा असल्यासारखं वाटायला लावते. पुरुष अनेकदा त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत, पण असे छोटेसे रोमॅन्टिक गेस्चर्स त्यांना मनातून प्रचंड आनंदित करतात. ही एक प्रकारे त्यांच्या आत्म्याला आणि मनाला रिचार्ज करण्याची पद्धत आहे, जी नात्यात जिवंतपणा टिकून ठेवते. या सुंदर सरप्राईज नंतर आता त्याला दिवसभर ऑफिसमध्ये असताना सुद्धा तुमचीच आठवण कशी करून द्यायची, यासाठी आपला चौथा जादुई पॉइंट आहे, आणि तो म्हणजे त्याच्या शर्टवर तुमचा परफ्यूम मारणं. हा पॉइंट थोडा खोडकर आहे, पण प्रचंड रोमॅन्टिक आहे. तुमचा स्वतःचा असा एक आवडता परफ्यूम असतो, ज्याचा सुगंध तुमच्या नवऱ्याला खूप आवडतो आणि ज्या सुगंधावरून तो तुम्हाला ओळखतो. मग तुम्ही काय करायचं, तुमचा नवरा जेव्हा ऑफिसला जायला निघणार असेल तेव्हा त्याच्या शर्टवर किंवा तुम्ही आदल्या दिवशी इस्त्री करून ठेवलेल्या त्याच्या शर्टवर तुमच्या परफ्यूमचा अगदी हलकासा स्प्रे करा. जास्त नाही, फक्त 1 किंवा 2 थेंब. आणि जेव्हा तो शर्ट घालेल तेव्हा हसत हसत त्याच्याकडे बघून म्हणा की हा सुगंध दिवसभर तुम्हाला माझी आठवण करून देईल. मैत्रिणींनो, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या प्रचंड तणावामुळे किंवा महत्वाच्या मीटिंग्समुळे त्याला कदाचित तुमची आठवण काढायला वेळ मिळत नसेल, पण जेव्हा तो कामाच्या गडबडीत असेल आणि अचानक त्याच्या शर्ट वरून तुमचा तो ओळखीचा सुगंध त्याच्या नाकापर्यंत पोहोचवेल, तेव्हा आपोआप त्याच्या डोळ्यासमोर तुमची हसरी स्माइल येईल. त्याला काही क्षणासाठी असं वाटेल की तुम्ही त्याच्या सोबतच तिथे ऑफिस मध्ये आहात. ही छोटीशी क्लुकृती त्याला तुमच्या आठवणींनी दिवसभर सतत घेरून ठेवेल आणि कदाचित तो ऑफिस मधून तुम्हाला नेहमीपेक्षा लवकर फोन करेल. पण ऑफिस मध्ये असताना फक्त सुगंधावरच का थांबायचं? कामाच्या धावपळीत त्याला तुमचं प्रेम एका वेगळ्या आणि जुन्या पद्धतीने जाणवायला हवं, आणि त्यासाठी आपली 5वी जादुई पद्धत आहे, ती म्हणजे गोड नोट लिहून ठेवणं. आजकाल आपण सगळेच मोबाईल, व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया मध्ये इतके गुंतलो आहोत की हाताने सुंदर कागदावर लिहिलेल्या शब्दांची ती खरी जादू असते, ती आपण पूर्णपणे विसरून गेलो होतो. ही जुनी आणि प्रभावी जादू तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या नात्यात वापरायची आहे. तुमचा नवरा जेव्हा सकाळी कामावर जायला निघत असेल तेव्हा त्याच्या लंच बॉक्स मध्ये किंवा त्याच्या ऑफिस बॅगच्या आतल्या पॉकेट मध्ये किंवा लॅपटॉपच्या कव्हर मध्ये एक छोटीशी हाताने लिहिलेली गोड चिठ्ठी लपवून ठेवा. त्या नोट मध्ये खूप लांब काही लिहिण्याची गरज नाही, तर 2-3 ओळी लिहा, जसे की जा बिनधास्त काम करा, मी घरी तुमची खूप आतुरतेने वाट बघते, किंवा तुम्ही लवकर घरी या कारण तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही, किंवा आज माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली, सॉरी आणि आय लव्ह यू. विचार करा, जेव्हा तो ऑफिस मध्ये कामाची प्रचंड व्यापातून थोडा वेळ काढून तो नोट वाचे, तेव्हा त्याचा तो संपूर्ण कठीण दिवस एका सेकंदात सुंदर होऊन जाईल. त्याला जाणीव होईल की बाहेरच्या या स्पर्धात्मक जगात कोणीतरी घरी बसून फक्त आणि फक्त त्याचाच विचार करत आहे. हा साधा कागदाचा तुकडा त्याच्या मनात प्रेमाचं एक वेगळंच वादळ निर्माण करतो. अशी सुंदर नोट वाचून त्याला दिवस तर छान जाईलच, पण नवरा जेव्हा घरी येतो तेव्हा नात्यात जितका संवादाचा आनंद महत्वाचा असतो, तितकीच शांतता सुद्धा गरजेची असते. कारण अनेकदा शब्दांशिवाय सुद्धा प्रेम खूप काही बोलून जातं. आणि याच अनुषंगाने आपला 6वा पॉइंट येतो, तो म्हणजे डोळ्यात बघून काही क्षण शांत बसणं. हा पॉइंट खरं तर आजच्या काळात खूप जास्त महत्वाचा आहे, कारण अनेकदा आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा खूप बोलतो, घरातल्या तक्रारी करतो, मुलांबद्दल बोलतो, पण शांतपणे एकमेकांशी संवाद साधत नाही. संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा घरचे सगळे काम आटपून तुम्ही दोघे निवांत असाल तेव्हा त्याला त्याचा मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवायला सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल दूर ठेवा. एकमेकांच्या समोरासमोर बसा आणि फक्त त्याच्या डोळ्यात बघा. काहीही बोलायचं नाही, कोणतीही चर्चा करायची नाही, फक्त शांत बसायचं. 2 मिनिट त्या शांततेत जेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात बघाल तेव्हा तुम्हाला त्याच्या डोळ्यात दिवसभराचा थकवा, तुमच्याबद्दलचा निस्सीम प्रेम आणि एक अतूट विश्वास दिसेल, आणि तुमच्या नजरेतून तो सुद्धा तुमच्या मनातील निवांत प्रेम सहज वाचू शकेल. हे 2 मिनिटाचं शांत बसणं एका मेडिटेशन सारखं आहे, जिथे तुमचं नातं शांत होतं आणि एकमेकांबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा ताजं होतं. नवरा बायकोच्या नात्यात शब्दांपेक्षा नजरेतून व्यक्त झालेलं प्रेम जास्त खोलवर रुजतं, आणि हे मोमेंट्स त्याच्या हृदयात कायमची कोरले जातात. अशा शांततेचा अनुभव घेतल्यानंतर नात्यात फक्त गंभीर शांतता असून चालत नाही, तर त्यात थोडी मस्ती, धमाल आणि बालिशपणा सुद्धा हवा असतो. नात्यातला तो जिवंतपणा टिकून ठेवण्यासाठी आपली 7वी टीप आहे, ती म्हणजे त्याच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करणं. नात्यात थोडी उत्स्फूर्तता आणि मस्ती नेहमीच हवी असते,
समजा घरात छान शांतता आहे किंवा तुम्ही दोघे स्वयंपाकघरात काहीतरी काम करत आहात, अशा वेळी अचानक मोबाईलवर किंवा टीव्हीवर तुमचं दोघांचं एखादं आवडतं रोमॅन्टिक गाणं लावा. त्याचा हात अगदी प्रेमाने आपल्या हातात पकड आणि त्याला म्हणा की चला आज आपण थोडं नाचूया. या डान्स साठी तुम्हाला कुठल्याही बॉलिवूडच्या गाण्याची किंवा परफेक्ट डान्स स्टेप्स शिकण्याची अजिबात गरज नाही. फक्त एकमेकांचे हात पकडून मनसोक्त हसत हसत त्यांच्यासोबत हलकेच पावलं टाका. या क्षणात तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ असाल. तुमच्या चेहऱ्यावर मनमोकळं हसू असेल आणि तो संपूर्ण क्षण फक्त आणि फक्त तुमचा असेल. हा उत्स्फूर्त आनंद त्याला जाणून देतो की लग्नाला कितीही वर्ष झाली तरी तुमच्या मनातला आयुष्याचा आनंद अजूनही तितकाच जिवंत आहे. त्याला एखाद्या चित्रपटातल्या हिरो सारखं वाटायला लागेल आणि तुमच्या नात्यातील गोडवा एखाद्या सिनेमा सारखा जिवंत होईल. ही एक अशी सुंदर आठवण आहे जी तो आयुष्यभर मनात जपत राहील. अशी डान्सची मस्ती आणि आनंद झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींमध्ये नवऱ्याला सगळ्यात जास्त काय हवं असतं तर तो म्हणजे तुमचं पूर्ण आणि क्वालिटी टाइम. आणि आपला 8वा पॉइंट याच गोष्टीवर प्रकाश टाकतो. तो म्हणजे आजचा वेळ फक्त तुझ्यासाठी. आजच्या अत्यंत धावपळीच्या युगात आपण सगळ्यांना वेळ देतो, ऑफिसला, कामाला, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि उरलेला वेळ मोबाईलला. पण आपल्या हक्काच्या नवऱ्याला तू खास वेळ देणं आपण बऱ्याचदा विसरून जातो. कधीतरी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा त्याला हक्काने सांगा की आजचा हा संपूर्ण वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मी माझं मोबाईल, माझी घरची कामं, माझे इतर विचार सगळं काही बाजूला ठेवणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सांगाल तेव्हा खरोखर ते करून दाखवा. त्यावेळेस त्याच्या आवडीचं काम करा. त्याला हवं असेल तर तुम्ही शांतपणे फक्त त्याच्या बाजूला हसून राहा किंवा त्याला आवडणार एखादा विशेष पदार्थ बनवून द्या किंवा त्याच्या कामाबद्दल, त्याच्या आवडीनिवडीबद्दल सहानुभूतीपूर्वक आणि रस घेऊन बोला. जेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष त्याला देता तेव्हा त्याला मनातून कळतं की तुमच्या आयुष्यात त्याची किंमत किती मोठी आहे. हा मोमेंट त्याला जगातील इतर सर्व भौतिक गोष्टीपेक्षा जास्त मौल्यवान वाटेल आणि त्याला खात्री पटेल की तुम्हीच त्याची ती खरी जीवनसाथी आहात जी त्याला पूर्णपणे समजून घेते. असं सुंदर वेळ एकत्र घालवताना नात्यातील तो जुना उत्साह आणि मैत्रीची भावना टिकून ठेवण्यासाठी अजून एक घटक महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आपला 9वा पॉइंट जो आहे थोडं खोडकरपणे चिडवणं. नात्यात आदर आणि प्रेम जितकं गरजेचं आहे तितकीच थोडी मस्ती आणि खोडकर चिडवा चिडवी देखील हवी असते. कारण यामुळे ना तो कधी रटाळ किंवा कंटाळवाणा होत नाही. ते नेहमी ताजं राहतं. तुम्ही कधीतरी निवांत बसलेले असता त्याला गंमत म्हणून आणि लाडाने असे प्रश्न विचारा की समजा मी जर तुमच्या आयुष्यात आलेच नसते तर तुम्ही काय केलं असतं किंवा हसत हसत म्हणा की मी तुमच्यापेक्षा जास्त सुंदर आहे हे तुम्हाला मान्य आहे ना. किंवा ऑफिस मध्ये असताना तुम्हाला माझ्याशिवाय खरंच करमत का. तुम्ही हसून आणि प्रेमाने केलेली खोडकर चिडवा चिडवी त्याला मनातून खूप जास्त आवडेल. यामुळे त्याला कळतं की तुम्ही त्याच्यासोबत किती सहज आणि कम्फर्टेबल आहात. अनेकदा कामाच्या प्रचंड तणावामुळे नवरा बायको घरी फक्त गंभीर विषयावर, कौटुंबिक जबाबदाऱ्यावर किंवा पैशावरच बोलतात. पण हे हलके फुलके क्षण नात्यात एक वेगळाच उत्साह आणि खेळकर गोडवा आणतात. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा आपण तरुण आहात असं फील येईल आणि तो तुमच्या प्रेमात आणखीनच गुंतून जाईल. आता दिवसभराची सगळी धावपळ, मस्ती आणि संवाद संपल्यानंतर रात्री जेव्हा संपूर्ण जग शांत होतं, सगळे आवाज थांबतात, तेव्हा तुम्हाला एक असं शेवटचा मॅजिक मोमेंट क्रिएट करायचा आहे जो त्याच्या मनातील कायमची शांती देईल. आणि हाच आपला 10वा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. तो म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी त्याच्या छातीवर डोकं ठेवणं. दिवसभराची दगदग, मुलांचा आवाज, चिंता आता पूर्णपणे शांत झालेली असते. रात्री झोपण्याच्या वेळी जेव्हा तुम्ही दोघे बेडवर असाल तेव्हा हळूच त्याच्या जवळ जा आणि त्याच्या छातीवर तुमचं डोकं ठेवा. इथे सुद्धा काही बोलण्याची अजिबात गरज नाही. फक्त शांत राहून त्याच्या हृदयाचे ते धडधडणारे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करा. काही क्षण त्या शांततेचा अनुभव घ्या आणि मग अगदी हळू आवाजात त्याच्या आजच्या दिवसाबद्दल विचारा किंवा फक्त तुमच्या मनातील एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोला. हा जो स्पर्श आहे हा एका पुरुषाला खूप मोठा मानसिक दिलासा देतो. त्याला असं वाटतं की माझं हक्काचं सेफ प्लेस, माझं हक्काचं घर इथे या बायकोच्या खुशीत आहे. त्याच्या छातीवर डोकं ठेवणं म्हणजे तुम्ही न बोलता हे सांगत असता की तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. या अद्भुत शांततेत तुमचा नवरा आतून पूर्णपणे वितळून जातो. त्याला जाणीव होते की हीच माझी ती खरी जोडीदार आहे जी माझ्या शब्दांना नाही तर माझ्या अस्तित्वाला आणि माझ्या शांततेला महत्व देते. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, ह्या होत्या त्या 10 अत्यंत सोप्या आणि प्रचंड जादुई गोष्टी ज्या तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तो जुना रोमांस, जिव्हाळ आणि अथांग प्रेम निर्माण करू शकतात. आपण या संपूर्ण व्हिडिओ मध्ये हेच बघितलं की एका नवऱ्याला आपल्या बायकोकडून कोणत्याही मागण्या, गिफ्ट किंवा मोठ्या हॉटेल्सची अपेक्षा नसते. त्याला हवं असतं ते फक्त तुमचं निस्सीम प्रेम, तुमची आपुलकी आणि तुमच्या हाताने घेतलेली त्याची छोटीशी काळजी. तुमच्या हाताने लिहिलेली एक छोटीशी नोट असो, अचानक मागून दिलेली एक घट्ट मिठी असो किंवा रात्री शांततेत त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलणं असो, हे सगळे छोटे छोटे गेस्चर त्याला या जगातले सगळ्यात भाग्यवान आणि महत्वाचा नवरा असल्यासारखं वाटायला लावतात. आणि विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा तुमच्या नवऱ्याला इतकं खास आणि राजासारखं वागवता ना
तेव्हा तो सुद्धा तुम्हाला त्याच्या आयुष्याची राणी बनवून ठेवतो. तो तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करायला लागतो आणि तुमच्या नात्यातील गोडवा पिढ्यानपिढ्या कायम टिकून राहतो. तुम्ही सुद्धा या टिप्स तुमच्या रोजच्या आयुष्यात नक्की वापरून बघा. तुम्हाला या 10 टिप्स पैकी सर्वात जास्त कोणती आवडली आणि कोणती प्रभावी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला लगेच एक लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि नात्यातील अशाच गोड महत्त्वाची टिप्स साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.